नमस्कार. अमेरिका भारतीय सोल या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपल्याला जर इंग्लिश चॅनल माझा ऐकत असेल तर जस्ट टॉक 2648 याच्यावर तुम्ही चेक करा. बरेचसे मेडिकल व्हिडिओज आणि काही इंटरेस्टिंग व्हिडिओ त्याच्यावरती आहेत. बरीच माहिती मिळेल. आजची जी मी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट पब्लिश होऊन जवळजवळ 20-22 वर्ष होऊन गेलेली आहेत. गोष्ट कदाचित तुम्हाला थोडी जुनी वाटेल, पण आय होप यू एन्जॉय. जर तुम्हाला आवडली तर नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करा. गोष्टीचं नाव आहे गुपित. माझं नाव अविनाश. अमेरिकेतून मला 25-30 वर्ष झाली आहेत आणि गेली 16-17 वर्ष मी एक लंग स्पेशलिस्ट किंवा पल्मोनॉलॉजिस्ट म्हणून काम करतो आहे. अमेरिकेमध्ये 1, 2, 3, 4, 5 हॉस्पिटल्समध्ये प्रिव्हिलेजेस किंवा अटॅचमेंट ज्याला म्हणतात ती असते. तर मी साधारण 2 ते 3 हॉस्पिटलमध्ये जातो आणि तिथे पेशंट्स पाहतो. त्यामुळे काही वेळा एका हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यात ट्रॅव्हलिंगला वेळ लागतो. काही वेळा त्याचा कंटाळा येतो. पण तशी हॉस्पिटल दूर नाहीत, म्हणजे म्हटलं तर 7-8 मैल. आणि पण ट्रॅफिक जाम असला तर भयंकर वैताग येतो. आता माझा जन्म काही अमेरिकेतला नाही, त्यामुळे अमेरिकन संगीतात किंवा म्युझिकमध्ये किंवा गाण्यात मला तेवढा रस नाही. मी आपल्या कारच्या कॅसेटवरती, त्याकडे कॅसेट होत्या, स्वर्गंगेच्या काठावर वचन देत फिरतो, नाहीतर आजा सनम मधुर चांदनी मेहन म्हणून प्रियेला पुकारतो. पण मग काहीच वेळा त्याचाही कंटाळा येतो आणि अशावेळी टॉक शोचा आधार घ्यायला लागतो. अमेरिकेतले टॉक शो म्हणजे ओपिनियन शोज असतात. त्यात वीकेंडला तरी हाऊ टू डू इट म्हणजे घर फिक्सिंगसाठी वगैरे वगैरे असलं तरी वीकडेजला पॉलिटिकल इश्यूज, लोकल आणि नॅशनल ह्याच्यावरती बरेच टॉक शोज असतात. त्यातलाच असा एक शो आहे तो म्हणजे ॲडव्हाइसचा शो. तर त्या दिवशी असंच झालं. हॉस्पिटलमधून राऊंड संपवून मी ऑफिसला जायला निघालो. 15-20 मिनटाचाच रस्ता, पण ट्रॅफिक जॅम. एक लेन कन्स्ट्रक्शनमुळे बंद झाली होती, तर दुसरीमध्ये ॲक्सिडेंट. मग काय, एकच लेन चालू होती 3 पैकी. त्यामुळे ट्रॅफिक मुंगीच्या वेगानं चालला होता. रेडिओची बटणे मी आपला चाळा म्हणून फिरवत होतो. WDBO आमच्या इथलं एक लोकल स्टेशन आहे, त्याच्यावर कुठलासा टॉक शो चालू होता. गंमत म्हणून आणि काही वेळा नाईलाज म्हणून मी ते ऐकतो, पण काही वेळा मजा वाटते. एकदम एक परिचित आवाज कानात पडला. गो हेड पीट फ्रॉम ऑर्लँडो, होस्ट म्हणाली. युअर ऑन द एअर. आपल्या गावाचं नाव ऐकलं ना आणि माझे कान चमकले. आणि मग आवाज ऐकला आणि कान टवकारले. आवाज ओळखीचा वाटला. पीट हे अमेरिकन नाव धारण केलेला हा एक भारतीय ॲक्सेंटचा माणूस होता आणि तो ॲक्सेंट काही लपत नव्हता नाव बदलल्यानं. आणि त्यात मला मराठीपणा जाणवत होता. मी जरा जास्त उत्सुकतेनं संभाषणाकडे लक्ष दिलं, पण नंतर वाटलं उगाच संभाषण ऐकलं. हाय पीट, गो हेड. वेल, आय हॅव अ मॉरल क्वेश्चन. पीट म्हणाला. आय एम इन लव्ह विथ माय फ्रेंड्स वाईफ. मी उडालोच. आपल्या गावातली गोष्ट, भारतीय आवाज आणि प्रश्नावरून कळलं की ही तर एक भानगडच आहे. भानगड म्हटली की कान लगेच टवकारतात, नाही का? पुढच्या संभाषणावरून असं ध्यानात आलं की हा पीटचा मित्र डॉक्टर असून त्याच्या कामात खूप बिझी आहे. त्यामुळे त्याची बायको कंटाळून गेली आहे. संसाराची जबाबदारी एकटीनंच पेलून पेलून थकून गेली आहे. पीट हा नोकरी करणारा प्राणी, त्यामुळे एकदा ऑफिस संपलं की मग मोकळाच. त्यामुळे आधी मित्र म्हणून, नंतर मित्राची बायको म्हणून संबंध वाढत गेले. मग स्वारी चक्क तिच्या प्रेमात पडली. पीटला बायको नव्हती. मुलगी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला.
त्याची बायको एक 4-5 वर्षापूर्वी वारली होती आणि त्यामुळे मुलीसाठी त्यांना आयुष्य डिव्होट केलं होतं. आता तसं काही उरलं नव्हतं. पीटच्या मित्राच्या बायको ही नवऱ्यावर कावली होती. तिला पीटची कंपनी आवडायची. ती त्याच्या प्रेमात पडल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे पीटला प्रश्न पडला होता, काय करावं? रेडिओवरचं संभाषण संपलं आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. अरे, हा तर नवीन! मला एवढा धक्का बसला की माझी गाडी एका गाडीवर आपटता आपटता वाचली. नवीन शहा. तसा शहा पण मुंबईतच वाढलेला, त्यामुळे तसा मराठीच. आपल्यासारखंच मराठी बोलणारा, आपल्यासारखंच जेवणारा, आपल्यासारख्याच आवडीनिवडी. मलाच हसू आलं मी जेव्हा म्हटलं की आपल्यासारख्याच आवडीनिवडी. आपल्यासारख्या आवडी-निवडी. याची बायको 6 वर्षापूर्वी ब्रेस्ट कॅन्सरनं गेलेली होती. माझ्याने तिची भेट झालीच नव्हती. त्यामुळे मी याला ओळखते ते सिंगल म्हणूनच, बॅचलर, पण विडो. तसं म्हटलं तर ओळखीपेक्षा जास्त आणि मित्रापेक्षा कमी अशी जी कॅटेगरी जी असेल ना, त्यात हा नवीन शहा बसणारा होता. आपला शब्द खाली पडला पाहिजे, आपला शब्द खाली पडला पाहिजे व खरं ते माझं असं न मानता माझं ते खरं असं समजणारा. त्यामुळे माझं आणि त्याचं खरं तर जमायचं नाही. पण त्याच्या मुलीमुळे आमचे संबंध चालू राहिले होते. आईविना मुलगी, त्यामुळे सरळ हुशार ती मुलगी होती. अमेरिकेत राहून आपला भारतीयपणा तिनं टिकवला होता. त्यामुळे आमचे बऱ्यापैकी संबंध तिच्याशी होते. हा नवीन शहा त्याचा फोन कॉल ऐकला आणि मला तर धक्काच बसला. तसं पाहिलं तर धक्का बसल्यासारखं काही नव्हतं. कारण नवीन आणि माझं खास नसण्याचं आणखीन एक कारण म्हणजे त्याचं जरा अगळपगळ वागणं. प्रत्येक पार्टीच्या बायकांमध्ये असणार. कोणाला पाठीवर थाप मार, कोणाला टपरी मार असे करणार हा एकमेव पुरुष ऑर्लँडोमध्ये होता आणि मला काही वेळा त्याचा राग यायचा. सविताला त्याच्यापासून 4 हात दूरच राहायला मी त्याला सांगितलेलं होतं. आता हा कोणाच्या प्रेमात पडला असावा? लग्न झालेली ही मुलगी कोण? आणि इथं डॉक्टर नवरा? माझ्या प्रश्नाची मालिका इथेच खंडित झाली. हा सुमेधाच्या बाबतीत तर बोलत नव्हता ना? या विचारानं मी जाम अस्वस्थ झालो होतो. नवीनच्या अगदी अपोजिट सुमेधा. मी तिला बरेच वर्षापासून ओळखत होतो. मी मुंबईत असताना माझं आणि सविताचं जमलं तेव्हा समिताची रूममेट म्हणजे सुमेधा. त्यावेळी सविता SSCच्या लास्ट इयरला, तर सुमेधा नुकतीच जॉईन झालेली. त्यामुळे आमची ओळख वाढली. तिचं लग्नही योगायोगानं आणि आमच्या प्रयत्नानं मला ज्युनियर असलेल्या शिरीषशी झालं होतं आणि ते दोघेही अमेरिकेत आले. रेसिडेन्सी संपवून हा इथे आला आणि याने स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. त्यामुळे आमची पुन्हा जवळीक झाली. प्रॅक्टिसमध्ये 2-3 वर्षात तो चांगलाच बिरीत आला होता. ऑफिस आल्यावर माझी ही विचारांची साखळी खंडित झाली. ऑफिसमध्ये एवढा बिझी होतो की पेशंट सोडून इतर गोष्टीचा विचार करायला मला वेळच झाला नाही. संध्याकाळी नेहमीपणे ऑफिसमधून निघताना एक नवं कन्सल्ट झालं. त्यामुळे सरळ हॉस्पिटलमध्येच गेलो. सविताला फोन केला आणि म्हणालो, अगं मी घरी यायला निघालो आहे. तर ती म्हणाली, येताना दूध आणायला विसरू नकोस. आज शिरीष आणि सुमेधा येणार आहेत आणि नवीनला बोलवलं आहे. काळे मंडळी तर असतातच. आता सकाळी ऐकल्या रेडिओच्या कॉलबद्दल हिला आत्ता बोलावं का घरी गेल्यावर बोलावं याचा निर्णय घेणं भाग होतो. त्यामुळे मी तिला म्हणालो, घरी आल्यावर एक गोष्ट सांगायची आहे. बरं आता गप्पा पुरे, माझा अजून स्वयंपाक झालेला नाही आहे, त्यामुळे घरी आल्यावर बोलू. सविता उत्तरली. तेवढ्यात हॉस्पिटलनं अनाऊन्स केलं, कोड 90 रूम 2309. धावतच कार्डियाक अरेस्ट झालेल्या पेशंटला पाहायला मी गेलो. अर्धा-पाऊण तास कोड चालला. मग त्याच्या प्रायमरी डॉक्टरशी बोललो, रेस्पिरेटर सेट करणं वगैरे सगळं होईपर्यंत 7:15 वाजले. त्यामुळे धावत पळत दूध घेऊन घरी पोचलो तर जवळजवळ 7:45 झाले होते. सुमेधा, शिरीष आणि नवीन येऊन बसलेच होते. मला बघता शिरीष म्हणाला, बघ बाजी प्रभूसारखा मी एकटाच गड लढवतोय. अरे काय झालं काय?
अरे ही सुमेधा, तिची मैत्रीण आणि तुझी धर्मपत्नी. सुमेधा हा सडाफटिंग नवीन तुझ्यावर टीका करत बसलाय, तू उशीर आलास म्हणून. आणि मी एकटाच तुझी बाजू घेऊन भांडतोय डॉक्टर म्हणून. तर तू आता आलास तेव्हा तूच तुझी फ्रंट सांभाळ. मी काय बोलणार तेवढ्यात काळे आले आणि तशाच गप्पा सुरू झाल्या. त्यात सविताला सकाळची गोष्ट सांगायला वेळच मिळाला नाही. पण माझं लक्ष मात्र सारखं नवीन आणि सुमेधावरती होतं. सकाळी ऐकलेल्या गोष्टीमुळे का खरोखरच काय होतं म्हणून मला मात्र त्याची जवळी जरा जास्तच वाटत होती. आता बघा, मी आणि सविता होस्ट, शिरीष तिथे हजर आहे. मग नवीनने सुमेधाला डिश आणून द्यायची काय करत होती? मला ते जरा खटकलंच. जेवायच्या वेळी पुन्हा तेच, तिच्या शेजारच्या खुर्चीवर हा भाऊ बसणार होता. मला जरा ते खटकलंच. तेवढ्यात मीच ती खुर्ची पटकवली. माझी धावपळ कदाचित सविताच्या लक्षात आलीच असेल, पण मनात म्हटलं हिला नंतर सांगता येईल. डेझर्ट म्हणून सवितानं मँगो डिलाईट केलं होतं. आंबा न आवडणारा माणूस विरळाच. त्यामुळे सवितानं चांदीच्या वाट्या आधीच भरून ठेवल्या होत्या. त्यावेळीसुद्धा नवीननं स्वतःच्या वाटीतून कमी करून सुमेधाच्या वाटीत डेझर्ट टाकलं. मला पुन्हा राग आला. आता मी किचनमध्ये सविता सांगणार तेवढ्या चहा ठेवायच्या निमित्तानं सुमेधाच आत आली. शिरीषचा बीपर पुन्हा वाजला. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागणार होतं. त्यामुळे सुमेधानं काय करावं यावर चर्चा झाली. शिरीष म्हणाला, अरे असं करूया, आज तू त्यांच्याकडे झोप, कारण हॉस्पिटलमध्ये जाऊन घरी परत यायला मला 2-3 तास लागतील. आणि मग लक्षात आलं की आज तिच्या आईचा फोन आणणार आहे. त्यामुळे तिला घरी जाणं भागत होतं. त्यावेळी व्हॉट्सॲप आणि वायफायचे कॉल्स नव्हते. तिच्या आईचा फोन करणं म्हणजे एक सोपंच कारच होता. 3-4 ऑपरेटर्स, इंटरनॅशनल, मुंबईचा आणि एक शेजारी याच्या साह्यानं फोन लावायचा. त्यामुळे आईनंच फोन केलेला बरा. लगेच नवीन पुढे आला, अरे मी सोडून देतो तिला. पण मी मध्ये पडलो. सविताला कळत नव्हतं की आज मी असा का वागतोय. त्यामुळे सविताला किचनमध्ये गाठला आणि म्हणालो, तू त्या सुमेधाला नवीनपासून दूर राहायला सांग. अरे पण का, तिने मला विचारलं. माझं बोलणं तेवढ्यावरच राहिलं. चहा झाला, गप्पा झाला, घरी निघण्याची वेळ झाली. तर मी सुमेधाला म्हणालो, अगं तुला दिलं ते बपूंचं पुस्तक मला परत हवं आहे. हां, मी आणि सविता तुला सोडायला येतो आणि पुस्तक घेऊन परत येतो. सविता तयारच होती. मला खात्री आहे की रात्री 12 वाजता पुस्तक हवं आहे हे कोणाला पटण्यासारखं नव्हतं. माझ्याजवळ दुसरा मार्गच नव्हता. आय ॲब्सोल्युटली डिडंट वॉन्ट सुमेधा अलॉंग विथ नवीन. गाडीत काही खास गप्पा झाल्याच नाहीत. ज्या झाल्या त्या आमच्या घरीच झालेल्या गप्पांच्याबद्दल गप्पा, कोण काय म्हणालं वगैरे वगैरे वगैरे. सुमेधाला घरी सोडून येताना मात्र सवितानं मला विचारलं, अरे रवी, तुला काय झालंय काय? घरी आल्यापासून पाहतोय मी तू विचित्रसारखा वागतोयस. हे ग बघ, मी तुला सकाळची गोष्ट सांगितली आहेत ना, तर तुला माझं वागणं विचित्र नाही वाटणार. मग मी तिला सर्व काही सविस्तर सांगितलं, अगदी फोनवरच्या संभाषणापासून ते जेवताना आणि नंतर डेझर्ट देताना खटकलेल्या गोष्टींबद्दल. मला वाटलं ती म्हणेल, बरोबर आहे तुझं वागणं. जरा जोराजोरात हाती म्हणाली, तू खरोखर वेडा आहेस रे. अरे सुमेधा काय त्या नवीनच्या प्रेमात पडणार आहे आणि तुला साधा माझा फोनवरचा आवाज ओळखू येत नाही. तो रेडिओवरचा आवाज तू काय ओळखणार आहेस? आठवतं का मागच्या एप्रिल फुलची गोष्ट? तिचं म्हणणं अगदीच खोटं नव्हतं. मागच्या एका एप्रिल फुलात तिने चक्क मला साप बनवलं होतं. आता मात्र मलाच माझं काहीतरी विचित्र वाटू लागलं. माझा अंदाज चुकला तर नाही ना? नाही म्हणजे आवाज दुसराच कोणाचा तरी असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आणि सुमेधाला मी चांगलाच ओळखत होतो. ती काही असं करेल अशी कल्पना मी करावी याची मलाच लाज वाटली. पण मी बोलणार काय. त्यानंतरचा आठवडा पटकन गेला. आम्ही 3 आठवडे युरोपच्या ट्रीपला जाणार होतो. मग इतकी कामं उरकायची होती की दुसऱ्या काहींचा विचार करायला मला वेळच मिळाला नाही. मेल, न्यूजपेपर थांबवायचं, आमच्या ड्यूकला म्हणजे आमच्या जर्मन शेपर्डला केनलमध्ये ठेवायची सोय करायची, ट्रॅव्हलर्स चेक्स आणायचे, त्यावेळी ट्रॅव्हल्स चेक आणायला लागायचे, ऑफिस स्टाफला सूचना, 1 ना 1000 गोष्टी. प्लेनमध्ये बसलो आणि थकवा जाणवला. मग चक्क ताणून दिली. पुढचे 3 आठवडे फारच बिझी गेले.
त्यात नाही म्हणाला 1-2 वेळा सुमेधा आणि शिरीषचा विचार मनात आला. पॅरिसमध्ये बोटीची टूर घेताना एक भारतीय डॉक्टर भेटला. तिथल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या बॅकग्राऊंडवर त्यांचा दोघांचा फोटो घेण्यास त्याने मला सांगितले. त्याच्याकडे पण मला शिरीष आणि सुमेधाची आठवण परत झाली, कारण हा पण मेडिकल कॉलेजमधला. पण घरी येईपर्यंत त्याचा विसर पडला. घरी आलो, सूटकेसेस घरात आणल्या आणि बेडवर पडलो. काही वेळा सुट्टी संपली ना की थकवाच जाणवत होतो, जास्तच. आता रुटीन सोडणार. ॲन्सरिंग मशीनवर फ्लॅशिंग लाईट होता, त्याकडे ॲन्सरिंग मशीन पण होती. म्हटलं चला हाट गाडगं सुरू झालं. ऐकायला गेलो आणि फोन वाजला. फोन सुमेधाचा होता. आवाजात उत्सुकता होती. मी फोन सविताला लावला आणि दुसरा फोन मी कानाला लावला. माझा मेसेज मिळाला का, सुमेधाने विचारलं. अगं नाही, आत्ताच घरी आले, सविता म्हणाले. एक स्पेशल न्यूज आहे. आणि सवितानं काही बोलायच्या आधी म्हणाली, आपल्या नवीनचं लग्न ठरलंय. अगं पण कोणाची? मी आणि मला राहून विचारलं. अरे तुला तो कुंडरू आठवतं का? कोण तो कार्डिओलॉजिस्ट कुंडरू? तोच तो. त्याची एका नर्सची मागे नव्हती का भानगड झाली, आणि त्या गिरिजानं त्याच्या बायकोनं डिवोर्स पेपर फाईल केले आणि नवीननं तिला मदत केली. एकदा डिवोर्स नक्की झाला की हे दोघं लग्न करणारे अशी बातमी आहे. म्हणजे मी आवाज बरोबर ओळखला होता आणि त्या माणसाची पारख पण बरोबर. पण माझी पारख फक्त 50%च खरी होती. म्हणजे सुमेधाला मी ओळखलं नव्हतं. थँक्यू फॉर वॉचिंग. इफ यू लाईक प्लीज सबस्क्राईब. माझी तुम्हाला आणखीन एक रिक्वेस्ट आहे. तुम्हाला जर असं कुठे तुमच्या मित्राच्या किंवा त्याच्या बायकोच्या संबंधात कळलं की म्हणजे याचं लफडं आहे का तिचं लफडं आहे, तर तुम्ही ते त्यांना सांगाल का? सांगाल तर कसं सांगाल? नाही म्हणजे डिरेक्टली सांगाल, इनडिरेक्टली सांगाल, का त्यांना कुठेतरी घेऊन जाऊन दाखवाल आणि स्पष्ट कराल? प्लीज तुमचं उत्तर मला कळवा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. प्लीज सबस्क्राईब इफ यू लाईक.